खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. मी आत्ता महावितरणच्या वाडा रोड येथील कार्यालयात आहे. इथे कार्यकारी अभियंता बसतात. मात्र आज मी त्यांच्याकडे मगाशी गेलो असता, ते एका कामासाठी गेलो असता. आत्ता त्यांची VC चालू आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे. आत्ता माझ्याबरोबर 2 भगिनी आहेत. ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव रुपाली लोखंडे. रुपाली लोखंडे, कुठे राहता आपण? मी राहणार मुंबई. मी इथे राजगुरुनगरमध्ये गणेश चौकामध्ये माझ्या माहेरी आलेली आहे. या महिलेला जिथे 5,500 रुपये एका मीटरसाठी लागतात, त्या ऐवजी 10,000 रुपये घेतले गेले. नेमका विषय काय मला नीट समजून सांगा. तुमचे किती मीटर होते आणि ते मीटर नवीन बसवण्यासाठी किती हजार रुपये संबंधित कर्मचाऱ्याच्या नावासह ज्यांनी घेतले, काय विषय? आमच्याकडे 1 मीटर आहे. आम्हाला ॲक्च्युअलमध्ये 3 मीटर लागतात. तर त्यासाठी 2 मीटरचं ॲप्लिकेशन घेऊन मी तिथे गेले. तिथे पवार म्हणून आहेत, बंटी विष्णू पवार. बंटी विष्णू पवार जे आहेत ते MECBचे हे वायरमन आहेत. तर ते आम्हाला त्या दिवशी शनिवारी तिथे भेटले. तर ते म्हणाले की मी करून देईल तुमचं काम 2 मीटरचं. तर मी बोललं ठीक आहे, किती पैसे लागतील? तर त्यांनी आम्हाला एका मीटरला 10,000 रुपये सांगितले. असे 2 मीटरचे त्यांनी आमच्याकडनं 20. पण कायदेशीर किती लागतात? कायदेशीर आज आम्हाला कळालं, आज ऑफिसला गेल्यावर कळालं की 5,600 एका मीटरची फी आहे. बरं, तर पुढे काय झालं? तर तिथे गेल्यानंतर कळालं तो माणूस आमचा फोनच उचलत नाही आहे. त्यांनी परवा शनिवारी आमच्याकडनं 20,000 रुपये टोटल फी घेतली आणि फक्त ऑनलाईन प्रोसिजर केली. बाकीची पुढची काही प्रोसिजर केली नाही. आणि आज त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे. आज त्याच्या घरी पण आम्ही जाऊन आलो, तर घरामध्ये तो झोपला आहे. अर्धा तास त्याचं दार वाजवतो आहे आम्ही त्या वायरमॅनचं, पण तो दार पण उघडत नाही आहे. नेमकं जेव्हा तुम्ही 20,000 दिले आणि आज जेव्हा सकाळी माझी तुमची MSCBच्या कार्यालयात भेट झाली, त्याच्यानंतर तुमचे मीटर बसले का? हो, बसले आमचे मीटर दोन्ही. विषय कारवाईचा असा आहे, आज जेव्हा सकाळी हा विषय मला लक्षात आला, तेव्हा मी 1 ते 2 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना, तालुक्याच्या स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. फोन लावल्यानंतर त्यांना जेव्हा मी सांगितला, हा विषय कानावर घातला, तेव्हा त्वरित या महिलेच्या घरी मीटर बसवण्यात आले, कुठलाही रुपया न घेता. कारण यांनी आधीच 20,000 रुपये संबंधित कर्मचाऱ्याला दिलेले आहेत. मात्र जर 11,000 रुपये 2 मीटरची फी आहे किंवा मग 5,600 रुपये एका मीटरची फी आणि 2 मीटरचे 11,200, तर 20,000 रुपये घेण्याचं कारण काय? या प्रश्नावर अजून कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं त्यांच्याच पवार नावाच्या बुरट्या कर्मचाऱ्याशी बोलणं झालेलं नाही आहे. मात्र जर असे कर्मचारी MSCBत काम करत असतील किंवा याच्या आधीसुद्धा मी MSCBची अनेक प्रकरणं बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेससुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून ना बदली केली ना बाहेर काढलं. आज हे संबंधित अधिकारी जे AC मध्ये बसतात आणि ज्यांना सर्वसामान्यांच्या त्रासाची कल्पना नाही, ते या पवार नावाच्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहण्यासारखं राहील. मात्र या ज्या ताई आहेत, यांची अशी मागणी आहे की त्या कर्मचाऱ्याचं सस्पेन्शन त्वरित करावं. हे त्यांनी ऑफ कॅमेरा मला मागायचं सांगितलं. तुम्ही त्याच्या विरुद्ध काय म्हणाल? आता मला त्याचं सस्पेन्शन पाहिजे. तुम्ही जेव्हा पैसे जास्त दिले तेव्हा तुम्हाला त्या अमाऊंटची माहिती होती का की एवढी अमाऊंट आहे? नाही, नव्हती माहिती. या इथे मागे या कार्यालयात येणारे सर्वसामान्य लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांचे कोणाचेही 2 नंबरचे व्यवसाय नसतात. ते कष्ट करतात आणि इथे कनेक्शन मागायला येतात किंवा अन्य कुठल्याही कार्यालयात कनेक्शन मागायला येतात विजेसाठी. मग असे कर्मचारी जोपर्यंत MSCBत म्हणजेच महावितरणमध्ये काम करतात, त्यांच्याशी सर्वसामान्य माणसांनी नीट बोलायचं कारण काय? अनेक कारणं आहेत की ज्याने सर्वसामान्य माणूस चिडतो किंवा राग करतो आणि मग त्यांच्या दरवाजावर लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरीसुद्धा तो कर्मचारी ती कडी उघडत नाही आणि रुबाबात झोपलेला असतो. असो, आज या गोष्टीनंतर काय होतंय पुढं या बातमीनंतर हे पाहूयात. मात्र संबंधित कर्मचाऱ्याला याच्यानंतर कोणीही पैसे देऊ नये किंवा कुठलाही व्यवहार पावतीच्या शिवाय करू नये, ही विनंती आज मी फोकस महाराष्ट्रद्वारे करतो. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर.
तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.